थँक्यू. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. नमस्कार मंडळी. मुद्रा प्रतिष्ठान शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या माध्यमातून शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 ढोल ताशा पथकांसाठी आयोजित केलेला हा क्रिकेट महोत्सव दुसऱ्या पर्वामध्ये आलेला आहे आणि आज चरण सीमेवरती पोहोचलेल्या उत्साहासोबतच या स्पर्धेचा समारोप आपण करणार आहोत अत्यंत हर्षोल्लासामध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात होते आणि सुरुवातीलाच दोन तगड्या टीम्स एकमेकांच्या समोर आलेल्या आहेत. त्यामध्ये गजर प्रतिष्ठान पुणे ज्यांनी या स्पर्धेमध्ये 130 धावा ठेवून विजय संपादन केलेले आहेत 8 षटकांच्या मॅच मध्ये. हे लिटरली मिरॅकल होतं. आणि दुसऱ्या बाजूला रुद्र रूपम ढोल पथक या संघाने सुद्धा जे विजय मिळवलेले आहेत ते अत्यंत सफाईदार आहे. दोन्ही संघांचे एक वैशिष्ट्य आहे की दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलेला आहे आणि आता दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत. रुद्र रूपम ढोल ताशा पथक संग्राम जगताप, आदित्य जगताप, अक्षय बोराटे, अक्षय जाधव, अनिकेत खाडे, नितीन सातपुते, सुमित तोष्णीवाल, प्रतीक कारंडे, प्रशांत शिंदे, आर्यन बंगाळे, आलोक पिंपरे अशी तगडी 11 खेळाडूंची फौज आहे. तर रोशन भोसले 12th मॅन आहे. गजर प्रतिष्ठान पुणे फलंदाजाने जी कॅप परिधान केलेली आहे तुम्हाला स्पर्धेची कॅप परिधान करावी लागेल. गजर प्रतिष्ठान पुणे अनिकेत पोटे सोबत शुभम बलकवडे, ऋषी बिबवे, मित परमार, सिद्धार्थ मचुत्रे, सचिन अंकुश, संकेत अरकडे, प्रसन्न बडाळे, अमोल गवारे, नितीन संसारे, अनिल कक्केरी ही 11 खेळाडूंची फौज. तर चैतन्य राठी हे त्यांचे 12th मॅन आहे. गजर प्रतिष्ठानचा पहिला सामना रमणबाग युवा मंच बरोबर झाला होता आणि त्यांनी तो 19 धावांनी गमावला होता. विघ्नराज ढोल ताशा पथक सुरत गुजरातच्या संघाला 130 धावांनी चिरडलं होतं आणि प्री क्वार्टर मध्ये श्री साई परिवार धाराशिव या संघाचा तब्बल 46 धावांनी पराभव केला होता. पहिल्या पराभवातून ते असे सावरलेले आहेत. ठेच लागल्यानंतर पुढे असं मनावरती घेतलेलं आहे की दोन्ही सामने त्यांनी अगदी एकतर्फी जिंकलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला रुद्र रूपम ढोल ताशा पथकने शिव साम्राज्य विरुद्ध 4 विकेटनी सामना जिंकला. गुरुजी प्रतिष्ठान कडून ते 19 धावांनी पराभूत झाले आणि नाद ब्रह्मला प्री क्वार्टर मध्ये त्यांनी 6 धावांनी मात दिली. क्वार्टर फायनल मध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे. अत्यंत महत्वाची लढत इथे होते. एक दमदार मॅच. ढोल ताशांचा गजर झाला भगवा फडकतो आभाळी, तुझ्या आशीर्वादानेच विजय मिळे रणांगणी. जय दे जय गणेश देवा, जय मंगल मूर्ती समर्गित गातो, आज तुझ्या चरणी अर्पितो. एक जबरदस्त मॅच इथे सुरू होणार आहे. सुरू झालेले आहे. युद्धाला तोंड फुटलेलं आहे. छात्यांना छात्या भिडलेल्या आहेत, मनगटाला मनगट भिडलेली आहे. आता तलवारीला तलवारी पण भिडलेल्या आहेत आणि युद्धाची ठिणगी पडलेली आहे. फक्त आता बघायचं आगडोंब कसा उसळतोय चेंडू. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. दुसऱ्या बॉलवरती धावा नाहीये, कनेक्शन मिळत नाहीये. फॉलिंग स्वीप म्हणतो आम्ही या फटक्याला. फलंदाज आपलं शरीर पूर्णपणे बॉलवरती झोकून फटका खेळायचा प्रयत्न करतो, तो असतो फॉलिंग स्वीप. आणि इथे मात्र कनेक्शन होत नाही. एक धाव फलकावरती जरूर आहे. अनिकेत खाडे गोलंदाजी मार्क वरती, प्रसन्न भडाळे, संकेत अरकडे ही जोडी आहे. संकेत अरकडे, प्रसन्न भडाळे या दोघांचा या स्पर्धेतला खेळ अत्यंत सुंदर राहिलेला आहे. प्रकाश टाकू त्यांच्या खेळावरती आपण. यस, कनेक्शन आहे इथे आणि फाईन खेळला. खूप गतीचा वापर चेंडूचा केला. 4 धावा इथे मिळतील. खणखणीत चौकार. बॅटिंग गजर प्रतिष्ठान करते ना. तर 98 धावा त्यानं फटकावलेल्या आहे. साई परिवार विरुद्ध 48, विघ्नराज ढोल ताशा पथक विरुद्ध 38 आणि रमणबाग विरुद्ध 12. तर इथे उंच उंच टोले जंग. प्रसन्न कडून वातावरणाला प्रसन्न करणारा हा एक
प्रसन्न षटकार. पहिले दोन चेंडू गणपती बाप्पाला होते आणि त्याच्यानंतर आता प्रसन्नची फलंदाजी सुरू झालेली आहे. प्रसन्न बडाळे संकेत अरकडेने मारलेला हा षटकार होता. 3 चेंडू 10 धावा. प्रसन्न नॉन स्ट्राईक एंडला आहे. आपण संकेत अरकडेच्या 98 धावा तर प्रसन्न बडाळेने 105 धावा बनवलेल्या आहेत स्पर्धेमध्ये. संकेत ऑन स्ट्राईक. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे. निर्धाव असेल इथे. धावा येणार नाहीत. 11 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 11 धावा. प्रसन्न बडाळेच्या फलंदाजीवरती देखील नजर टाकू. साई परिवार बरोबर 0 धावावरती बाद झाला होता तो प्री क्वार्टर मध्ये. मात्र त्या अगोदर लीग मध्ये विघ्नराज ढोल ताशा पथक बरोबर 28 चेंडू मध्ये 94 धावा, जो वैयक्तिक सर्वोच्च स्कोअर आहे या स्पर्धेतला. अलॉंग द कार्पेट गॅप आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, वाईडिश मिड ऑफचा क्षेत्ररक्षक, दोघांनाही चेंडू भेदून जाईल. इथे मिळत आहेत 4 आणि पहिल्या षटकाची सांगता. फलकावरती धावा 15. टाकणार आहे. पहिलं षटक अनिकेत खाडेनं टाकलं होतं. अनिकेत खाडे या स्पर्धेमध्ये त्याला यश मिळालेलं नाहीये. 1 विकेट या अगोदर त्याने काढलेले 3 मॅच मधून. इकॉनॉमी 11.67 ची राहिलेली आहे. तर आता गोलंदाज असेल सुमित तोष्णीवाल. 6 विकेट आहेत सुमित तोष्णीवालकडे स्पर्धेमध्ये. यस, सुंदर सुंदर कव्हर्स मध्ये चेंडू. गॅप आहे तिथे आणि सीमारेषा पार. धावा 4. सुमित तोष्णीवालची इकॉनॉमी पण स्पर्धेमध्ये चांगली राहिलेली. शिवसाम्राज्य वाद्य पथक विरुद्ध 2 षटकामध्ये 7 धावा 2 विकेट. हो, परत एकदा तिकडेच बाहेर होता चेंडू. काय सुंदर फटका आहे, लाजवाब आहे आणि धावा 4 आहेत. फटका होता. तुम्ही क्रिकेटच्या पुस्तकामध्ये बघितलं नंतर हा फटका कुठेच दिसणार नाही तुम्हाला. उजव्यापेक्षा खूप लांब चेंडू होता. त्यानं डावा पाय वर उचलला होता. एक उडी मारून तो चेंडूच्या लाईन मध्ये उजव्या पायाला घेऊन आला होता आणि त्याच्यानंतर त्याने हा फटका. लिटरली त्याची एक परिस्थिती अशी होती की दोन्ही पाय आकाशामध्ये होते, पण फटक्यामध्ये ताकद काय होती, फोर्स काय होता. 4 रन. परत एकदा तिथेच आहे एकाच जागेवर, पण इथे क्षेत्ररक्षक आता प्रोटेक्शन वाढवलेले त्याने. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि 1 धावे बरोबर धावफलक. पहिलं षटक सुरू असताना 24 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. चोवीस धावा फलकावरती. समोर फलंदाज संकेत. उजव्याच्या बाहेर आहे. खर तर मेरिट वरती खेळला होता प्रसन्न. 4 बॉल प्रसन्न कसा खेळला आपण पाहिलं होतं. त्याने जिकडचा चेंडू तिकडेच खेळायचा प्रयत्न केला होता, मात्र उजव्याच्या बाहेरचा चेंडू खेचून स्क्वेअर लेगला मारायचा प्रयत्न होता आणि ते बरोबर आहे, कारण संकेतला माहिती आहे तिकडे कुठेही प्रोटेक्शन नाहीये. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला बघा तुम्ही, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि लॉंग लेग, फाईन लेग किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग इकडे क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. लॉंग ऑफला मिड ऑफ तयार आहे. तिथे अडवतोय चेंडू. धाव मिळणार नाही इथे. आदित्य होता. 24 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मी सुमित तोष्णीवालच्या गोलंदाजीची चर्चा करत होतो. खर तर त्याचं षटकही आता पूर्ण होतंय. 3 विकेटचा हॉल त्याने टाकलेला आहे. विशेष म्हणजे तो
स्क्वेअर लेगला. यस, इथे पाहिजे होता फटका संकेतला आणि त्याच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. धावा 6. धावा फलकावरती आलेले आहेत गजर प्रतिष्ठान. चांगली सलामी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता रुद्र रूपमनं. आणि हा निर्णय पहिल्या 2 षटकांमध्ये तरी योग्य वाटत नाहीये, कारण सुमित तोष्णीवालनं सातत्याने स्पर्धेमध्ये धावा रोखलेल्या आहेत. इकॉनॉमी त्याने टाकलेली आहे, मात्र या षटकामध्ये तो तेवढी इकॉनॉमी देऊ शकलेला नाहीये. त्याचंही षटक खर्चिक ठरलेलं आहे. पहिलं षटक आलं होतं तर ते षटक सुद्धा खर्चिक ठरलेलं आहे. आणि आता प्रतीक कारंडेकडे जबाबदारी सोपवलेली तिसऱ्या षटकाची. पॉवर प्ले संपलेला आहे. 5 क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त 30 सर्कलच्या बाहेर राहतील. आणि इथे स्ट्राईक एंड वरती प्रसन्न भडाळे. 4 चेंडूमध्ये 10 धावा, 8 चेंडूमध्ये 20 धावा. संकेत अरकडे. प्रसन्नचा हा फटका जमिनीच्या समांतर लॉंग ऑन कडे. 1 धाव जरूर येऊ शकते इथे आणि धावफलक पोहोचेल 31 धावा. संकेत अरकडे थोडासा वेगवान असेल, पण दोघांचा स्ट्राईक रेट बघितला ना तो सारखाच आहे. जवळपास 250च्या स्ट्राईक रेटनं दोघंही फलंदाजी करतायत. दोघांचा 250 स्ट्राईक रेट आहे. आणि आता संकेत समोर. निश्चित कड होती का? आणि यष्टिरक्षकाकडून लेग बाईचा इशारा आहे, त्यामुळे झेल होण्याची शक्यता नव्हती. पण कॅच पकडला पाहिजे. यष्टिरक्षकाने कुठल्याही प्रकारे त्याच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1-1 धाव महत्वाची आहे. जसं क्षेत्ररक्षण फैलावलेले 1-1 धाव आलेली आहे. अजून मोठा फटका नाहीये प्रतीकच्या समोर, पण पाहिजे प्रतीक कंट्रोल कसा करतोय. लेंथ बॉल. क्षेत्ररक्षक तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडून 4 रन. अत्यंत प्रेक्षणीय चौकार. धावा 36. संकेत नाही, आता प्रसन्न समोर आहे. प्रसन्न भडाळे. याबरोबर पूल करण्याचा प्रयत्न होता, पण खूप उशीर झाला खरं तर हा फटका खेळायला. टायमिंग मिळालं नाही त्याला. जागा बनवली होती, पोझिशन बनवली होती, पण टायमिंग पकडणं हे देखील महत्वाचं असतं. त्याबरोबरच इम्प्रोव्हायझेशन करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी जुळवाव्या लागतात. धाव मिळणार नाहीये. फलकावरती धावा 36. स्लोवर 1 टाकला होता. रीड तर केलेला आहे आणि गॅप देखील तिथे नाहीये. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथून येणार आहे. स्लोअर 1ची हीच गंमत असते. अगोदरचा चेंडू तुम्ही जर वेगात टाकला असेल आणि दुसरा चेंडू बॅक ऑफ द हँड टाकताना गती कमी केली असेल तर त्याचा परिणाम होतो. फलंदाज तितका क्षमतेने फटका नाही खेळू शकत. फलकावरती धावा 37. मात्र 7 धावा या षटकातून अजूनपर्यंत. नो कनेक्शन. अपील तर जोरदार आहे. बोट आकाशाकडे आहे आणि फलंदाज बाद आहे. पहिला धक्का संकेताकडे बाद. 37 वरती 1 तर कमबॅक केलं जातं इथे रुद्र रूपम कडून. अंदाज ऋषी बिबवे.
ऋषी बिबवेनं स्पर्धेमध्ये 22 धावा नोंदवलेल्या आहेत. त्याला खूप कमी संधी मिळाली कारण सलामीवीरांनी भरपूर चेंडू खेळलेले आहेत स्पर्धेमध्ये. पण जो स्ट्राईक रेट आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि क्रिकेटमध्ये आता लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये तुम्ही धावा किती बनवल्या याला काही महत्व नाही, तुम्ही किती स्ट्राईक रेटने बनवल्यात त्याला महत्व आहे. आणि 183चा स्ट्राईक रेट आहे ऋषी बिबवेकडे. श्री साई परिवार विरुद्ध 6 चेंडूत 11 धावा, विघ्नराज ढोलताशा पथक विरुद्ध 5 चेंडूमध्ये 11 नॉट आउट. रमणबाग युवा मंच बरोबर मात्र तो 0वर बाद झाला होता. ऋषी बिबवे आता फलंदाजीला आपल्याला दिसेल. स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला आहे ऋषी, तर स्ट्राईक एंड वरती प्रसन्ना. चौथ्या षटकाची सुरुवात. कव्हर्स मध्ये उचललाय चेंडू, डीप मध्ये प्रोटेक्शन उपस्थित आहे, मात्र खूप मागे येतो क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 1 धाव इथे प्राप्त करू शकेल प्रसन्ना. धाव फलकावरती 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावा बनवलेल्या होत्या तब्बल 30 धावा. पण जसा पॉवर प्ले संपलेला आहे त्यानंतर धावा रोखल्या. प्रतीकची गोलंदाजी चांगली राहिली. पुन्हा एकदा लेंथ बॉल ऋषीसाठी. इथे देखील चांगला चेंडू आहे. खोदून काढणं खूप कठीण असतं कारण बॅटचा जो बॅकलिफ्ट आहे ती जर हाय असेल तर खाली येईपर्यंत चेंडू कदाचित निघून गेलेला असतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बॅकलिफ्ट छोटी असणं खूप महत्वाचं असतं. आणि इथे पहिलं मोठ्या बॅकलिफ्टवरती खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे टायमिंग जुळलेलं नाही. इथे ऋषी बिबवेला फलकावरती धावा 38 आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अशीच एक परिस्थिती विनू मंकड ज्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये खेळत होता, लिंडॉल नावाचा गोलंदाजी करत होता. चर्चा करू आपण. तर जाऊ मैदानामध्ये 38 धावा आहेत आणि पहिल्या टेस्ट मध्ये दोन्ही डावात भन्नाट यॉर्कर वरती लिंडवॉलनं विनू मंकडचे क्लीन बोल्ड केले. बाहेरची कड आहे, इथे आपट बार होता, वरची कड आणि ऋषी बिबवे होईल बाद. धक्का दुसरा. 38 वर 2 गजर प्रतिष्ठान. चर्चा करत होतो आपण एका स्टोरीची. तर इथे धावफलकावरती 38 आहे. मित परमार नवीन फलंदाज, प्रसन्न भाडाळे असेल नॉन स्ट्राईक एंडला आणि मित परमार असेल स्ट्राईक एंडला. यश मिळालेलं आहे अक्षय बोराटेला. पहिल्या षटकामध्ये यश, इथे प्रतीक कारंडेने यश मिळवलं होतं. या अगोदर 6 धावात 1 गडी त्याने बाद केला तिसऱ्या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये देखील इकॉनॉमी चांगली राहिलेली आहे अजूनपर्यंत मित परमारची, माफ करा अक्षय बोराटेची. मित परमार ऑन स्ट्राईक. फटका उंच आहे, लॉंग ऑफ खाली चेंडूच्या, मात्र कॅच सुटतोय. जीवदान मित परमारला. कॅच मात्र ड्रॉप होईल. पण एक जरूर आहे की कॅच सुटल्यानंतर मी ज्यावेळेस माझ्या संघात खेळायचो त्यावेळेस बाकीचे 10 खेळाडू सुद्धा असे ओरडायचे. पण इथे सांगितलंय नेव्हर माइंड, कॅच सुटू दे, हरकत नाही, पुढच्या वेळेस तू अजून तयार राहा. खेळाडूचा आत्मविश्वास वाढवतायत, मनोबल वाढवतायत. मॅच महत्वाची आहे आणि त्यामुळे तिथे फोकस महत्वाचा आहे. उंच फटका पुन्हा एकदा आणि मोठा फलंदाज आता असेल प्रसन्न भडाळे. मित परमारला जीवदान तर तिथेच सापडला प्रसन्न. एका गोष्टीचं मला कौतुक करावे लागेल की जो कॅच सुटला होता इथे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं, त्या क्षेत्ररक्षकाने ठरवलं होतं की मला इथे नकोय, मी लॉंग ऑनला जातो, आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणला आणि तिथे कॅच मात्र सक्सेस झाले. कदाचित आत्मविश्वास थोडासा कमी असल्यामुळं त्या क्षेत्ररक्षकाला हा कॅच पकडणं सुद्धा तितकं शक्य झालं असतं का प्रश्न होता. पण त्याने स्वतः जो निर्णय घेतला त्याचा परिणाम इथे टीमला यश मिळालेले. फलकावरती धावा 39, 3 बाद 39. चौथं षटक सुरू आहे. काय मॅच आहे.
अक्षय बोराटे 2 विकेट या षटकामध्ये, 2 मोठ्या विकेट आहेत या षटकामध्ये. ऋषी बिबवे आणि प्रसन्न यावेळेस रिव्हर्स खेळलाय, पण तिथे क्षेत्ररक्षक आहेत. थर्ड मॅनला, शॉर्ट थर्ड मॅनला अडवला जाईल चेंडू. मागच्या 2 षटकामध्ये धावा तर अडवलेल्या आहेत, विकेट पण पडलेले आहे. गजर प्रतिष्ठान थोडासा अडचणीत दिसतोय. 40 धावा, 4 षटक संपलेले, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्धा डाव इथे संपलेला आहे, अर्धा डाव अजून शिल्लक आहे. पण काय मॅच आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये होत्या 30 धावा आणि पुढच्या 2 षटकांमध्ये 3 विकेट गमावलेल्या आहेत, धावा फक्त 10 आलेल्या आहेत. दोन्ही संघ वार करायचं जाणतात, पलटवार करायचं जाणतात, डाव टाकायचं जाणतात, डाव उधळून लावायचं देखील जाणतात. आणि म्हणूनच हा उलटफेर या मॅच मध्ये दिसलेला आहे. पुन्हा एकदा मॅच सुरू होईल, पुन्हा एकदा धडाका तडाखा सुरू राहील. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये मीत परवार आणि अनिल काकेरी दोघांनी एक धाव. अनिल काकेरीच्या या स्पर्धेतल्या कामगिरीवरती थोडासा प्रकाश टाकायचा आपण प्रयत्न करू. अनिल काकेरीला खूप कमी वेळा संधी मिळालेली आहे या स्पर्धेमध्ये. विशेष म्हणजे रमणबाग युवा मंच विरुद्ध 3, विघ्नराज ढोल ताशा पथक विरुद्ध 0 आणि श्री साई परिवार विरुद्ध 5 अशा धावा आहेत. आज मोठी मॅच आहे. विशेष म्हणजे आज प्रसन्ना आणि संकेत दोघं बाद झालेले आहेत, त्यामुळं अनिल काकेरीवरती, मीत परमारवरती, दोघांवरती जबाबदारी मोठी. मीत परमारने चांगली बॅटिंग केलेली, विशेषतः श्री साई परिवार विरुद्ध 18 चेंडूमध्ये 46 धावा नाबाद राहिलेल्या आहेत. रमणबाग युवा मंच विरुद्ध 7 चेंडूमध्ये 6 धावा ही कामगिरी राहिलेली आहे मीत परमारची. दोघांवरती देखील जबाबदारी मोठी असणार आहे. पडलेला डाव सावरायचा आहे, ढासळलेला बुरुज पुन्हा उभा करायचा आहे. ही परंपरा, इथल्या मातीच्या शौर्याची परंपरा आहे. ढासळलेला बुरुज उभा करून पुन्हा एकदा किल्ला दुसऱ्या दिवशी लढायला तयार ठेवायचा. आणि आता ढासळलेले बुरुज उभे करण्याचा प्रयत्न इथे होणार आहे. वज्रगडावरून पुरंदरवरती होत असलेले दिलेर खानाचे तोफेचे मारे, परंतु मुरारबाजीने सातत्यानं किल्ला लढता ठेवला होता. शहाबुद्दी खानाचा रामसेज वरती झालेला हल्ला, 6 महिने ढासळलेले बुरुज मराठे उभे करत होते. पणजीचा होईसराय फोंडा किल्ल्यावरती चढाई करत होता. समोरच्या डोंगरावरून किल्ल्यावरती तोफा डागत होता. येसाजी कंक आणि त्याचे बंधू, मला ते सूर्याजी असं काहीतरी नाव असेल किंवा कोंडाजी नाही, तर 2 भाऊ त्या किल्ल्यावरती लढाई करत होते आणि ढासळलेले बुरुज उभे करत होते. अजून मोठा पराक्रम आहे मराठ्यांचा आणि मला बघायचे आता इथे हे 2 फलंदाज कसे ढासळलेले बुरुज उभे करणार आहे. 40 धावा, 3 गडी बाद. स्ट्राईक एंड वरती असेल अनिल काकेरी. उजव्या हिश्या बाहेर निर्धाव चेंडू असेल. आता थोडस आक्रमणामध्ये धार आलेली आहे, तेज आलेला आहे, आत्मविश्वास आलेला आहे. आणि आत्मविश्वास हा कोरोना सारखा असतो, एकाला झाला की सगळ्यांना होतो, 11 जणांना होतो लगेच. आणि अशा आत्मविश्वास पूर्ण भरलेल्या संघाला रोखणं मग थोडंसं कठीण होतं. 3 विकेट मागच्या 2 षटकामध्ये काढल्यात आणि त्यामुळे रुद्र रूपम हे आता 7व्या मजल्यावरती आहेत आत्मविश्वासाच्या बाबतीमध्ये. कड बाहेरची असेल पण धाव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही जोखीम होती, ही रिस्क होती आणि ती घेतलेली आहे, ती घ्यावी लागणार आहे तर धावा बनणार आहे. 1 धाव इथे पूर्ण होईल. फलकावरती 41, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक 5वं मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. मॅन कॅनॉट रीच अ टाय विदाउट डेअरिंग असं इंग्रजीमध्ये एक थॉट आहे. धाडसाशिवाय आजपर्यंत जगामध्ये कोणीही यशस्वी होऊ शकलेला नाही. तुम्ही फक्त घरात बसू नये आणि मग यश तुमच्या पायाशी लोळण घेते असं नाही होत. अनेक वेळा काही लोक सोन्याचा चमचा घेऊन येतात, चांदीचा चमचा घेऊन येतात, पण असं नाही. अनिल अंबानींच्या मुलांना सुद्धा कष्टच करायची गरज आहे. त्यांनाही घरात बसून यश मिळणार नाहीये. त्यामुळे रिस्क असतेच प्रत्येक ठिकाणी, पण जेवढी रिस्क जास्त ना तेवढं यशाचा आनंद पण जास्त आहे. उजव्या हिश्याच्या बाहेरचा चेंडू इथे निर्धाव आहे. 41 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू. अनिकेत खाडे आता गोलंदाजी मार्क वरती. अगोदरचं षटक अनिकेत खाडेचं आपण पाहिलं होतं, 15 धावा आल्या होत्या षटकामध्ये. पण जसा तो 5व्या षटकामध्ये आलेला आहे, इथं मॅजिक ओव्हर आहे, इथे 50-50 ओव्हर आहे. आणि त्यामुळे या षटकामध्ये अनिकेत खाडेवरती विश्वास. पहिल्या 3 चेंडूमध्ये तर यश दाखवले त्याने, 1 धाव केवळ.
अक्रॉस द बॅट उचलण्याचा प्रयत्न होता, पण पुन्हा एकदा टायमिंग मिळालं नाही इथे मित परमारला. एकच धाव मिळेल, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची आवश्यकता इथे चॅलेंज यशस्वी करण्यासाठी. आव्हान जे आहे 10 धावांचं ते यशस्वी करण्यासाठी 2 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 5वं षटक मैदानामध्ये 5वं षटक आणि 5वा चेंडू आता टाकायचा आहे अनिकेत खाडेला. कमबॅक चांगलं आहे अनिकेत खाडेचं, पुनरागमन चांगलं आहे. पहिल्या षटकामध्ये 15 खर्च केल्या होत्या तरी संघनायकानं विश्वास ठेवलाय मॅजिक ओव्हरला आणि तिथे तो आणि पहा काय सार्थ ठरवलाय. उंच फटका जरूर आहे, टायमिंग नाहीये तिथे आणि कॅच होईल. 4था फलंदाज बाद होणार आहे आणि संघासमोरच्या अडचणी अजून वाढणार आहेत. बेचाळीस गजर प्रतिष्ठान 5वं षटक मॅजिक ओव्हर 50-50 ओव्हर. या षटकामध्ये फक्त धावा आलेल्या आहेत 2. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 8 धावांची आवश्यकता आहे इथे. वाईड नो नाही पडला तर 1 चेंडू आहे, अन्यथा अधिक चेंडू टाकायला लागू शकतात. पण 8 धावा एका चेंडू मध्ये बनवणं हे थोडस जिकिरीचं आहे, थोडस अवघड आहे. पायचे डाव्या हाताचा फलंदाज शुभम बलकवडे मैदानामध्ये असेल स्ट्राइक एंड वरती. या चर्चा आपण तीच करत होतो की वाईड नो चेंडू आले तर आव्हान पुन्हा एकदा दृष्टिक्षेपात येऊ शकतं. 7 धावांची आवश्यकता असेल एका चेंडू मध्ये. 5 चेंडू अतिशय अप्रतिम, विशेषतः लेंथ वरती विश्वास ठेवला होता. फुल लेंथचे चेंडू टाकायचा प्रयत्न केला, प्रत्येक चेंडू तोलून मापून टाकला, त्याचा परिणाम झाला, विकेट पण मिळाली. यस, पुढे चेंडू खेळलेला आहे कव्हर्स मध्ये, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तिथे. एकच धाव येऊ शकते आणि या षटकातून फक्त मिळतील 4 धावा. अनिकेत खाडेचे यशस्वी पुनरागमन, 1 गडी बाद, 4 धावा केवळ खर्च केल्या त्याने आणि फलकावरती धावा असतील आता 44. 4 बाद 44, 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. तर गोलंदाजी करणारा संघ अर्थातच रुद्र रूपम ढोल ताशा पथक संघाला 5 धावांचा बोनस प्राप्त झालेला आहे. फलंदाजीला या, तुमच्या खात्यामध्ये 5 धावा जमाच असतील. खूप सुंदर कमबॅक गजर प्रतिष्ठाननं मागच्या 2 सामन्यामध्ये ज्या प्रकारचा खेळ साकारला होता. 130 धावांनी विजय संपादन केला होता. प्री क्वार्टर मध्ये 46 धावांनी विजय संपादन केला होता. त्यामुळे या 2 संघांमध्ये एक मोठी लढत होणार आहे निश्चित आहे. सुरुवात काय छान केली होती, 30 धावा आल्या होत्या पॉवर प्ले मध्ये, पण तिथून पुढे हळूहळू या सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न रुद्र रूपमचा. मागच्या 3 षटकांमध्ये फक्त 14 धावा. लेंथ बॉल आणि क्लीन बोर्ड, 5वा धक्का. पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये आता तुम्ही बघितलं असेल की आपले खेळाडू, खरं तर ही इंडियन स्टाईल आहे, चौकार मारला, षटकार मारला किंवा ओव्हरच्या दरम्यान मध्ये 2 जण आले तर 2 जण काय करतात, बॅटला बॅट मारतात आणि दोघी मुठीला मूठ मारतात. म्हणजे दोघांच्या दोन्ही मुठींबरोबर ते असं हात मिळत नाही पण मुठी करून शेक हँड करतात थोडक्यात.
तर ही इंडियन स्टाईल आहे. हो, अजून एक फलंदाज बाद होईल आणि या पाठोपाठ 6वा धक्का. गजर प्रतिष्ठान 44 धावा, 6 गडी बाद. फलंदाज अनिकेत पोटे मैदानामध्ये येणार आहे. प्रतीक कारंडे लागोपाठचे 2 विकेट काढल्यात त्याने. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. स्पर्धेमध्ये 3 हॅट्रिक आहेत आतापर्यंत. दिनेश राजपूत यानं पहिली हॅट्रिक स्पर्धेमध्ये नोंदवलेली आहे. चौथी हॅट्रिक होईल का? प्रतीक कारंडे तिथे उपस्थित आहेत. 2 फलंदाज पहिल्या 2 बॉलमध्ये त्यानं बाद केलेले आहेत आणि अनिकेत पोटे समोर आहे. फलंदाज मीत परमार अनिकेत पोटेसाठी काही सल्ला, काही संदेश ठेवलेला आहे. फुलटॉस होता आणि क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा मागे थोडासा. 1 धाव अनिकेतला मिळेल. हॅट्रिकची संधी गमावलेली असेल तरी फलकावरती धाव आलेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावा असल्या होत्या पण मागच्या 4 षटकांमध्ये धावा रुसलेल्या आहेत. रुसणं हसणं हे चालू असतं क्रिकेटमध्ये, पण जो कोलॅप्स आपण पाहिला, 6 फलंदाज बाद झालेले आहेत मागच्या 4 षटकांमध्ये आणि धाव फलकावरती केवळ 15 धाव आलेले आहेत. चांगला चेंडू होता, बिलकुल थोडासा पायाच्या दिशेने चेंडू होता आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न देखील यशस्वी झाला नाही. ते धावा तिथेच थांबणार आहेत. 45. 6व्या षटकामध्ये 6 बाद 45. प्रतीक कारंडेचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये देखील प्रतीक कारंडेने फक्त 6 धावा खर्च केला, तर विकेट काढली होती 1. या षटकामध्ये 2. उंच फटका जरूर मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, तिथे अडवतोय आणि 1च धाव मीत परमार पूर्ण करेल. फलकावरती 46 धावा. गजर प्रतिष्ठानला आतापासूनच तयारी करावी लागेल, थोडीशी मनाची तयारी करावी लागेल की आपल्याला कमी धावसंख्येवरती लढायचं आहे. अनिकेत पोटे, सुंदर फटका, रिव्हर स्वीप आणि धावा 4. गडी बाद गजर प्रतिष्ठान. शिल्लक आहेत आणि मागच्या 4 षटकांचा विचार करू आपण तर तिथे 6 फलंदाज गमावलेले आहेत गजर प्रतिष्ठाननं आणि फक्त 20 धावा ते काढू शकलेले आहेत. नितीन सातपुते, मीत परमार समोर 5 चेंडूमध्ये 3 धावा. डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू असेल, 1 अतिरिक्त धाव येऊ शकते. फलकावरती 51 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 51 रन, लॉस ऑफ 6 विकेट. अनिकेत पोटे, मीत परमार या दोघांवरती जबाबदारी आहे. 7व्या विकेटसाठी हे भागीदारी उभी करतायत. अजून 2 षटकं त्यांच्यासाठी शिल्लक आहेत, त्यामुळे वेळ भरपूर आहे. या वेळामध्ये 12 चेंडूमध्ये ते अधिक धावा बनवू शकतील आपल्या टीमसाठी. 6 फलंदाज बाद झालेले आहेत, तर निश्चित आहे की 7वा 8वा फलंदाज मैदानामध्ये आहे. यानंतर 9, 10, 11 हे शक्यतो गोलंदाजच असतात.
मीत परमारकडे आज मोठी जबाबदारी पुढच्या 11 चेंडूंमध्ये टीमसाठी योगदान द्यावं लागेल आणि या कठीण परिस्थितीमध्ये जर योगदान येत असेल, उंच फटका आहे आणि लांब सुद्धा षटकार. मीत परमार चेंडू फेका मैदानामध्ये जुने नवीन आहेत. बॉल हरवल्यानंतर नवाच बॉल आतमध्ये येणार आहे आणि स्पर्धेसाठी आपण टेनेक्स कंपनीचे बॉल वापरतोय, जो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजांचे अत्यंत आवडीचे बॉल आहेत. रबर, अत्यंत हेवी रबर वापरला जातो. दिनेश जी नमस्ते. चालेल चालेल, काय हरकत नाही. 59 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 59 धावा 6 गडी बाद झालेले आहेत. यानंतर अखेरचं षटक येणार आहे. तर मीत परमार आणि अनिकेत पोटे ही जोडी मैदानामध्ये. निर्धाव चेंडू एक चौकार आलेला आहे. अनिकेत पोटेच्या बॅट मधून रिव्हर्स अटेम्प्ट केला होता त्याने, खूप सुंदर. मीत परमारनं देखील एक षटकार ठोकलेला आहे. पण हे फटके थोडेसे कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजेत, लागोपाठ यायला पाहिजेत, सलग यायला पाहिजेत. वा, उचलला चेंडू जरूर, मात्र क्षेत्ररक्षक लांब आहे. 2 धावा घेतील दोन्ही फलंदाज. ओ हो, इथे थ्रो जरूर होतोय पण तो खराब आहे, तो खराब आहे. व्हॉट्सअपच्या वेगानं थ्रो यायला पाहिजे होता पण तो एनईएफटीच्या वेगानं आला आणि त्यामुळे धावा पूर्ण झाल्या. नशीब मनी ऑर्डरच्या वेगाने आला नाही. 61 धावा आहे 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अलीकडे मनी ऑर्डर काय असते कोणाला माहित पण नसेल. बदललेलं तंत्र आहे खरं तर हे. पूर्वी मुलगा किंवा तो जर नोकरीला असेल तर तो आई वडिलांसाठी मनी ऑर्डर करायचा. पूर्वी मुलगा शिकायला असेल तर आई वडील त्याला मनी ऑर्डर करायचे, पोस्टाने ते पैसे त्याच्यापर्यंत पोहोचायचे. आता मुलं रिचार्ज करतात. 61 धावा 6 गडी बाद. यस, उंच फटका जरूर आहे आणि 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेबरोबर धावफलकावरती 62 धावा आहेत 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक सुरू आहे. खर तर स्कोअर आपण म्हणू शकतो की थोडा मंदावलेला आहे, पण आश्वासक स्थिती आहे की या षटकामध्ये 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. चांगलं षटक राहिलेलं आहे फलंदाजांच्या दृष्टीनं. ओहो, कडक गरज आहे या फटक्याची. मीत परमार इथे स्मित आणतोय आपल्या संघ सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर. 7 षटकांचा खेळ संपलेला. 68 धावा 6 गडी बाद. गजर प्रतिष्ठान.
लास्ट ओव्हर मध्ये 18 धावा आलेल्या आहेत आणि फक्त 2 मिनिटं शिल्लक आहेत. 2 मिनिटामध्ये षटक कंप्लीट झालं नाही तर जिथे जिथे 2 मिनिटं संपतील तिथून पुढे फील्ड रिस्ट्रिक्शन असेल. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचे आहेत. स्पिनरला आणलेला आहे थोडासा तिथे यष्टिरक्षकाकडूनही चूक होते. 1 धाव इथे मिळणार आहे. वाईड चेंडू आहे. 2 धावा प्राप्त होतील इथे आणि धावफलक 70 वर पोहोचेल. गजर प्रतिष्ठाननं पुन्हा एकदा धावांचा गजर केलेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये त्यांची आघाडी होती परंतु हळूहळू ही आघाडी मोडून काढली आणि आपला वर्चस्व प्रस्थापित केला रुद्र रूपमनं. मात्र 7व्या षटकामध्ये मित परमारनं धमाकेदार बॅटिंग केली. आता 8वं षटक सुरू आहे. स्लॉग ओव्हर्स, हाणामारीचं, मारझोडीचं, तोडफोडीचं षटक आणि तोडफोड सुरू आहे. नो बॉल आणि त्यावरती षटकार. मित परमार गिफ्टीचे दोन्ही खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती खरपूस समाचार. इथे 7+2 9 धावा या षटकामध्ये प्राप्त होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आर्यन. इथे कव्हर्स मध्ये गॅप आहे थोडासा. क्षेत्ररक्षकाला जास्त वेगात धावावं लागेल पण पुन्हा एकदा 4. मगाशी रुसलेल्या धावा आता हसायला लागलेल्या आहेत. रुद्र रूपम जी आघाडी घेतली होती आणि आघाडी मोडून काढण्याचा प्रयत्न गजर प्रतिष्ठानचा मित परमार हे गुलबक्षीचं फूल आहे. जिथं इतर फुले कोमेजतात ना तिथं हे उमलतं आणि सुगंध देतं. रात्रभर सुगंध देतं गुलबक्षीचं फूल. तोच सुगंध मित परमारनं इथे तयार केलेला आहे. वेळ संपलेली आहे. वाईट चेंडू आहे. वेळ संपलेली आहे आणि आता 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये आणायचे. आता ऍज अ बॅटिंग पॉवर प्ले खर तर मित परमार सुसाट सुटलेला आहे आणि त्यात 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येणार आहेत. टीमसाठी ही थोडीशी अडचणीची गोष्ट आहे. गजर प्रतिष्ठान 82 वरती पोहोचले. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून 5 चेंडू या षटकातले तर षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. 14 रन फ्रॉम दिस ओव्हर. अजून 5 चेंडू टाकायचे आर्यनला. कडक पुन्हा एकदा झेपावलाय चेंडू. घेतली भरारी. 6 धावा षटकार. काय फलंदाजी मैदानामध्ये. 88 धावा धावफलकावरती. 20 धावा या षटकामधून. पुन्हा मोठा फटका आहे. पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या कक्षेत नाहीये. पुन्हा 6 धावा आहेत. मित परमार उन्हात हसले तुझ्यामुळे. तिमिर भव परंतु होता भवती. आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे. पुन्हा 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 सीमारेषा. पुन्हा 4. सैलाब आ चुका है. तुफान आलेलं आहे मैदानामध्ये. वादळ आलेलं आहे मैदानामध्ये. इथे धावा 98. 6 गडी बाद 98 या षटकामधून 30 धावा. ज्या पद्धतीनं मधल्या षटकांमध्ये धावा रोखल्या होत्या जितक्या रोखल्या होत्या त्या वेगानं उसळी देखील घेतलेली आहे इथे गजर प्रतिष्ठानला. मित परमार मोठी संधी नव्हती यापूर्वी. मागच्या मॅच मध्ये देखील त्यानं चांगली बॅटिंग केली होती आणि आता या मॅच मध्ये देखील मित परमारच्या बॅट मधून धावांचा ओघ
आपल्याला बघायला मिळतोय. फुलटॉस आहे आणि पुन्हा षटकार. प्रत्येक चेंडू सीमारेषा पार. 104. 36 धावा या षटकामधून. अजूनही एक चेंडू टाकायचा आहे. ज्वालामुखीच्या राखेतून उठलेले अंगार आम्ही विझवायला येणाऱ्यांना पेटवणारे ज्वार आम्ही. छातीशी धरून माती रणशिंग फुंकत गेलो. जग जिंकण्याच्या धुंदीत मृत्यूही विसरत गेलो. परत एकदा फटका उंच आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि इथे मीत परमारची खेळी संपेल. पण काय विध्वंस केला मीत परमारनं. काय विस्फोट घडून आणले मीत परमारनं. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती होता. 16 चेंडू 48 धावा. मीत परमार कमाल फलंदाजी. काल काल 46. 18 चेंडू मध्ये काल 46. आज 16 चेंडू मध्ये 48. काय कमाल बॅटिंग आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकू. पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही मीत परमारची. आणि स्कोअर पोहोचलेला 104. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 48 धावा. आज मीत परमारने इथे धावांचा सुगंध निर्माण केलेला आहे आणि टीमला सुरक्षित स्थानी पोहोचलेला आहे. कारण 100 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग हे कल्लोळाचा हल कल्लोळ होणार. गजर नामाचा मैदान गाजवणार. ढोल बडवणारे आता बॉलरला धुणार. विकेट घेऊन बॉलर तरी वाजवणार. अंगातले सदरे बदलले जरी. एक ध्यास एक लक्ष भरले उरी. धावांच्या मांडू या सरीवर जरी. एकेकाला चंद्रे आता पाठवू घरी. धावासाठी धावा धाव. चल रे मित्रा खेळू राव. धावांसाठी धावा धाव. चल रे मित्रा खेळू राव. जिंकणार कोण बोली लाव. धाव धाव. थँक्यू डीजे. 104 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघांना व्हेरिफिकेशन साठी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर त्यांनी स्टेजच्या इथे यायचं आहे. व्हेरिफिकेशन टाइम मध्ये कंप्लीट करून घेऊयात आपण. माग ओरडू नका रे. अनिकेत कारेकर संघमालक. त्यांनी पूर्ण संघाला त्यांच्या घेऊन इथे स्टेजचे संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर त्यांनी स्टेजच्या इथे यावं ही विनंती. अनिकेत कारेकर. स्पर्धेचा हायेस्ट रन चेस आहे 98 आणि त्यामुळंच या स्पर्धेमध्ये 104 धावा अजूनपर्यंत सुरक्षित म्हणू शकतो आपण. पण क्रिकेटचा खेळ पुढे काय घडणार आहे कुणी आधी सांगू शकत नाही. आयकॉन कृष्ण कालेकर. म्हणून तो अस्सल क्रिकेट आहे आणि बघूया आता पुढे काय घडतंय काय बिघडतंय. उलटफेर राहिला, उलथापालत राहिली, माघार पुढाकार राहिली या मॅच मध्ये. दोन्ही संघ दमदार आहे आणि त्यामुळे पुढचे 8 षटक आपल्यासाठी संस्मरणीय आहे. जाणून घेऊ आणि ऐकूया पुन्हा एकदा आज शैलेश निवंगुणे सरांना. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वातील शेवटच्या दिनात आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे आणि पलटवार करायला दुसरा डाव इथे देखील सुरू झालेला आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये आहेत. गोलंदाज देखील इथे सज्ज झालेत बॅटिंगसाठी. आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे.
पहिलाच बॉल अमोल गवारे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. बॅटिंग टीमचे अतिरिक्त खेळाडू लगेच या बॅटिंग साठी. नितीन आणि प्रशांत ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती अमोल गवारे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती मात्र पॅट वरतून चेंडू ब्रश लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. काही धाव नव्हती परंतु दुसऱ्याच बॉल वरती आलेला चौकार. धावसंख्येची सुरुवात इथे आपण पाहतोय जी चौकाराने केली जाते. पहिल्या डावामधील तो 5 धाव्यांचा बोनस इथे धावसंख्येमध्ये जोडला जातोय. प्रथमच 9 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे देखील बॅटची एज आणि पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅन तिथे तैनात. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगताय 4 आल्यात परंतु पहिल्या डावामध्ये ज्या 50-50 ओव्हर मध्ये तुम्ही 10 धाव्यांचं टार्गेट पूर्ण केलं नाही त्यामुळे ती 5 धाव्यांची पेनल्टी बसली आहे. 9 धावा झाल्यात. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 10. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 10 धावा आतापर्यंत झाल्यात. शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वातील शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधल्या लढती मैदानामध्ये सुरू झाल्यात. अप्रतिम अशी स्पर्धा आणि अप्रतिमरित्या इथे संपन्न होते. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन मधून सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी सिक्सर. पाहतोय 6 धावेने ते वाढली जाते. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंटच्या दिशेने इथे खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकफुट पॉइंट मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. इथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न ठरतील अपुरे आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. धावा आतापर्यंत झाल्यात. काय सुरुवात इथे केली आहे. पहिल्या षटकामधून आतापर्यंत 15 धावा आल्यात. 5 धावा बोनसच्या आहेत. इथे मात्र स्विंग अँड मिस सुरेखरित्या कमबॅक केलंय. षटकाची समाप्ती. पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा झाल्यात. सुरुवात तर चांगली केली आहे बॅटिंग टीमने. प्रशांत आणि नितीन ही जोडी मैदानामध्ये चांगली कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळाले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी सुरुवात अपेक्षित होती 100 पार धावसंख्या इथे चेस करायची आहे म्हटल्यानंतर तुम्हाला इथे सुरुवात अशीच करणं गरजेची आहे. धावसंख्या 20. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ऋषिकेश यांना आमंत्रित करण्यात आलंय. वैयक्तिक कोठ्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक. आज कुठेतरी बदल घडतोय. म्हणजे जी स्ट्रेंथ आपण बघितली ना की याच गोलंदाजाने पहिलं त्यानंतर हे षटक दुसरं याच गोलंदाजाने हाताळायचं आहे परंतु त्या दरम्यान जर आपण बघितलं तर काहीशी तफावत होते. गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती ऋषी. पुढचा बॉल पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. इथे मात्र चेंडू हवेमध्ये परंतु झेल मात्र इथे टिपता येत नाहीये. 2 धावा इथे मिळतात. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 रन्स ऑन अ बोर्ड.
23 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस. वाईडी स्ट्रॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही आणि क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यापर्यंत तो चेंडू देखील इथे ट्रॅव्हल झाला नाही. सिंगल मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 24. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा ऋषी यांनी खर्च केलेत. बॅटिंग मध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही, परंतु गोलंदाजी आतापर्यंत चांगली आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगत चेंडू आहे. थोडीशी गती कमी केली, सोडून दिला चेंडू. अगदी दृष्टीमध्ये होता की या चेंडूवरती तो प्रहार करता आला असा, परंतु कुठेतरी बॅटरचा देखील अंदाज चुकलाय. कुठेतरी असं वाटलं की ही अवांतर धाव, मोफतची धाव होती, परंतु निर्धाव चेंडूची सांगताय. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट. शॉर्ट पिच बॉल. इथे मात्र बॅटची एज आणि विकेटचं पतन. पहिलाच बॅटर प्रशांत इथे होईल बाद. कॉड बिहाइंडची शिकार आणि बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. ऋषी यांनी मात्र डगआउट मध्ये अगदी खुशीचं वातावरण निर्माण केलंय, कारण विकेट मिळवली आहे. प्रशांत यांना डगआउटच्या दिशेने धाडलंय. कालच्या रात्रीचा तो हिरो आता मात्र डगआउटच्या दिशेने. आदित्य आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती खेचून मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. बॉल जाईल एक टप्पा घेत. सीमारेषा पार येईल हा चौकार. 4 धावेंसाठी 4 रन्स. थोडस स्पीडअप. कशासाठी? चौकार आहे. चौकार चेक करायचा आहे. अच्छा, रिप्ले बघायचा आहे. एवढा उशिरा रिप्ले आहे का बघा पहिलं, कारण ते 20 सेकंदाच्या आतमध्ये ते झालं पाहिजे. बघा आता तिथे दिसतंय का बघा, स्क्रीनवरती बघा. स्क्रीनवरती नाही, मला वाटतं जवळपास फार आतमध्ये बॉल आहे. 4च आहे ना. आमचे कॅमेरामॅन अगदी परफेक्ट आम्हाला निदर्शनात आणून देतात. tenniscricket.in म्हटल्यानंतर पारदर्शकता आणि काय डोळ्यात तेल घालून काम करतायत. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. अमोल गवारे इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरलेत, परंतु संघनायकांनी पुन्हा एकदा तो विश्वास अमोल गवारे यांच्यावरती ठेवला आहे, कारण संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे आणि ज्या ज्या वेळेस गरज भासते संघाला चांगल्या गोलंदाजीची, त्या वेळेस त्यांना आमंत्रित केलं जात आहे. पुढचा बॉल आदित्य यांच्यासाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. शॉर्ट थर्ड मॅन तिथे तैनात. सिंगल मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 30. अजूनही विजयाचं समीकरण. 34 चेंडूंमध्ये 75 धावा. 75 अजूनही करायच्या आहेत. दोन्ही संघांकडे अजूनही समान संधी आहे, आज संपलेली नाहीये. पुन्हा एकदा बॅकफुटला जात बॉलला फोर्स केलाय. डिपेश कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. पॉवर प्ले संपल्यानंतर हे 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर
आपण तैनात केलेले पाहिलेले आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे, डीप काऊ कॉर्नर आणि मिड विकेट असे 5 खेळाडू हे 30R सर्कलच्या बाहेर आहेत. पहिल्या 3 मध्ये 3 सिंगल. चौथा बॉल उचललाय, पाठवलाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत अनिल, चेंडू अडवतील, सिंगल पुन्हा एकदा मिळेल. 4 चेंडूंमध्ये 4 सिंगल. धावसंख्या मात्र 32. एक बॅटर बाद 32. 4 चेंडूंमध्ये 4 सिंगल. चांगलं कमबॅक इथे अमोल गवारे यांचं देखील पाहायला मिळत आहे. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर अधिक उसळी आणि त्याचबरोबर हलकस काटा देखील इथे चेंडू बदलतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा उजयष्टीच्या बाहेर हा चेंडू उसळी घेत असताना बाहेरच्या दिशेने मार्गस्थ होतोय, त्यामुळे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस, खराब बॉल आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय हा खणखणीत चौकार. 4 धावा. डिलिव्हरी. रिव्ह्यू बॅटिंग टीमचा इथे लॉस होतोय. 3 षटकानंतर 36 धावा झाल्यात. येणारे अजूनही 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 69 धावेंची गरज आहे. 30 बॉल 69. चला गोळा होऊ नका, तुम्हाला वेळ वाचवायची आहे. लक्षात ठेवा, जर एखादा दुसरा खेळाडू अतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये आला ना तर मात्र फार पळापळ आहे. पटपट खेळा. शेवटचं षटक पहिल्या डावातील 8वा. 3 खेळाडू 30R सर्कलच्या बाहेर होते बाउंड्री लाईनच्या लगत, त्यामुळे चौकार जास्त आले आणि तो फायदा बॅटिंग टीमला झाला, गजर टीमला झाला. आता गजर टीमनी जर ती चूक केली तर मात्र इथे आता बॅटिंग टीमलाच इथे त्यांचा फायदा होऊ शकतो. कोणाचा फायदा कोणाचं नुकसान इथे आम्हाला त्याचा काहीच फायदा नाही, परंतु दोन्ही टीमला सातत्याने सूचना आहे की पटपट खेळा. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक नितीन संसारे. बॉलिंग ट्रॅक वरती इथे सज्ज होत आहेत. स्ट्राईक वरती आदित्य आहेत. 3 चेंडूंमध्ये 6 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. चला पटपट खेळा. ते कसं आहे आता सांगून नाही, ज्यावेळेस पहिलाच बॉल आणि काय फटका इथे खेळलाय. स्कूप सुपला. इथे मात्र बॉलला पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. केलंय चौकाराने.
आदित्य यांच्या बॅट मधून इथे फॉलिंग स्पीक म्हणता येणार नाही, सुपला फटका इथे खेळलाय, अंगभेदक मारा आणि त्यावरती मात्र एक कलात्मकतेने इथे उत्तर दिलंय. 4 धावेने सुरुवात तर झाली आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 41. एक बॅटर बाद 41 धावा. 41 फॉलोस ऑफ 1. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत पुन्हा एकदा एकेरी धावेचीच वाढ आहे. बघा, एखादा फटका मोठा आल्यानंतर तुम्हाला बाकीच्या चेंडूवरती निर्धाव जाण्यापेक्षा सिंगल डबल घेणं किती गरजेचं आहे. हे दोन्ही बॅटर ही पार्टनरशिप बिल्ड करणारी कामगिरी आहे. इथे पतलालित्य समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. बॉल मात्र जाईल सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धाब्यांसाठी. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ. आदित्य यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार येतोय. धावसंख्या होते ती 46. पुन्हा एकदा काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी शॉर्ट सिलेक्शन इथे बदललाय. सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47. चौथं षटक सुरू आहे. अजूनही 25 चेंडूंमध्ये 58 धावींची गरज आहे. 25 चेंडूंमध्ये 58 धावा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती मॅजिक ओव्हर. त्या ओव्हरवरती सर्व काही डिपेंड आहे की तुम्ही नक्की कशा प्रकारे तिथे धावा बनवताय. पुन्हा एकदा इथे बॅटची एज, परंतु यष्टीरक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 48. 4 षटक संपलेत. 48 धावा झाल्यात. येणारे 24 बॉल आणि त्यामध्ये 57 धावींची गरज आणि त्यामधली एक षटक आहे ते मॅजिक आहे, जे 50-50 आहे, जे यानंतर येणार आहे. तर चला लवकरात लवकर स्ट्रॅटेजिक टाइम आउट उरका, कारण वेळ इतका खर्च झालाय त्याचा फायदा होणार नाही, नुकसान मात्र नक्कीच होईल. 24 चेंडूंमध्ये 57 धावींची गरज. मॅजिक ओव्हरला आपण सुरुवात करणार आहोत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट मात्र सुरू झालाय आणि तदरम्यान आमचे डीजे मास्टर तुमच्यापर्यंत एक सुमधुर गाणं घेऊन येतील. यश डीजे. घातले सत्रे बदलले जरी, एक ध्यास एक लक्ष भरले उरी, धावांच्या मांडू या सरीवर सरी. गोलंदाजी मार्कवरती नितीन मॅजिक ओव्हर इथे हाताळण्यासाठी येत आहेत. पहिलाच बॉल वाईडिश लॉंग मध्ये. साहिल तिथे तैनात. थोडस फंबल हातातून चेंडू निसटलाय. सिंगल मिळते. यस्नोचा कॉल आहे. इथे गडबड झाली आणि त्यामध्ये मात्र आदित्य इथे धावबाद.
मोठा धक्का इथे संघाला बसतोय. दुसरा बॅटर धाव बांधून डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. अनिकेत खाडे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. पहिल्याच बॉलवरती सिंगल आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये आदित्य मात्र इथे बाद होत आहेत. पुढचा बॉल आल्या आल्या पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न साहिल अरकडे इथे डाऊन दी बॉल, परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावांसाठी. सिक्सर. मयूरजी दावडे साहेब आणि त्याचबरोबर वडगाव बुद्रुक मधील एक युवा खेळाडू आणि त्याचबरोबर आमचे परम मित्र तेजस्वी चरवड साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वामध्ये देखील मान्यवरांची आज मोठी उपस्थिती या मैदानामध्ये आपल्याला लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमध्येच या सर्व काही मॅचेस आपण संपन्न करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल आणि सक्सेसफुल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लांब लचक ठोकलाय षटकार 6 धावांसाठी. सात धावेचा तर बोनस आतापर्यंत आलेला आहे. अजूनही 3 बॉल आहेत आणि अनिकेत खाडे ज्या शैलीमध्ये बॅटिंग करतोय, जो आक्रमक पवित्र त्याने धारण केलाय, अजूनही अशी दाट शक्यता आहे की येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये अजूनही एखादा दुसरा षटकार जाऊ शकतो. बॅटचा एवढा चांगला स्विंग आहे आणि गोलंदाज देखील त्यांच्या बरोबर टप्प्यामध्ये चेंडू देत आहेत. मग त्याचा करेक्ट कार्यक्रम होणारच. इथे मात्र उचललाय समोरच्या दिशेने मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र झेल टिपलाय. विकेटचं पतन होत आहे, परंतु जी कामगिरी सोपवली होती ती मात्र पार पाडली आहे. विकेट गेली आहे. अनिकेत खाडे देखील डगआउटच्या दिशेने. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण ही आजच्या दिवसातील पहिली क्वार्टर फायनलची लढत इथे संपन्न करतोय.
हॅलो हॅलो हॅलो. तेरा धावा आतापर्यंत तेरा धावा या षटकामध्ये 50-50 ओव्हर मध्ये आपण येताना पाहिल्यात आणि त्यामुळेच 7 धाव्यांचा बोनस मिळतोय. टोटल धावसंख्या होती ती 68. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 37 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती संकेत आरकडे उर्फ साहिल. पहिलाच बॉल इथे मात्र निर्धाव. डॉट बॉल इथे सुरुवातीलाच निर्धाव चेंडू. 17 चेंडूंमध्ये अजूनही 37 धाव्यांची गरज आहे. दोन्ही संघांकडे आता मात्र समान मॅच आहे. 50-50% मॅच आहे. तर इथून पुढचा प्रवास तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे हे स्वतःच डोकं तिथे लावावं लागेल. इथे सांगून काही होणार नाही. तुम्हाला स्वतःच्या मनाने तिथे खेळावं लागेल. नक्की करायचंय काय, कुठल्या क्षणी काय करणं हे देखील फार गरजेचं आहे. इथे देखील बॅकफुटला जात बॉलला फोर्स केलाय. डिपेक्स्ट्रा कव्हर मध्ये सिंगल मिळते. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे. 16 चेंडूंमध्ये 36 धावींची गरज आहे. 16 बॉल 36. कालच्या मॅचचा हिरो आज मात्र 0 वरती बाद झाला. परंतु आता येणाऱ्या बॅटरला मात्र इथे डाव सावरावं लागेल. कारण गोलंदाज इथे मात्र निर्धाव चेंडू अथवा विकेट घेण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. मागच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं 50-50 ओव्हर मध्ये 2 चेंडूंमध्येच त्या 12 धावा आपण येताना 13 धावा आपण येताना पाहिल्या 3 चेंडूंमध्ये. परंतु येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूंमध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेची घाई झाली. त्यावेळेस मात्र 2 विकेटही आणि 1 चेंडू निर्धावही गेला. त्यामुळे म्हणावं तसं त्या चेंडूला इथे मोठं करता आलं नाही. पुन्हा एकदा चेंडू हवेत. इथे मात्र झेल टिपला जाईल. अजून एका विकेटचं पतन होत आहे. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला झेल इथे टिपला जातोय. अनिल यांनी टिपलेला सुरेख असा झेल. विकेट इथे प्राप्त होतीये. प्रामुख्याने ज्या बॅटरने काल एका बलाढ्य संघाला इथे नमवलं आणि आज सुरुवातही चांगली केली. परंतु सरते शेवटी आपण म्हणतो ना की सुरुवात चांगली केली आहे, शेवट देखील तितकाच महत्वाचा असतो. परंतु तो शेवट इथे ना पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या 2-3 षटकांमध्ये आलेल्या धावा आता मात्र त्या महागात ठरतायत. कारण एक जरी चूक तुम्ही केली ना, आता या अशा स्टेजवरती तुम्ही की चूक फार कमी प्रमाणात करावी लागते. तुम्ही एक सोडून सातत्याने चुका करत गेला. तुम्ही वेळ जास्त खर्च केला. तुम्ही धावा देखील त्या दरम्यान जास्त खर्च केल्या. अवांतर धावा देखील खर्च केल्या. त्यामुळे जो जेमतेम स्कोर 70 पर्यंत गेला असता तो 105 पर्यंत गेला. जे त्या 30-35 धावा आहेत त्याच इथे आता अवघड होत चालल्यात. कारण विकेट वारंवार इथे जाते आणि त्याचमुळे इथे थोडस बॅकफुटला ढकलण्यात येत आहे. चांगला झेल इथे आपण पाहतोय टिपला जातोय. सुरेखरित्या झेल इथे टिपला जातोय. सिद्धार्थ तर इथे आपण पाहतोय आर्यन येतात. नवीन बॅटर इथे आर्यन. 70 धावा झाल्यात. 6 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. येणारे 13 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज आहे. बघा शेवटची 2 षटकं हे किती महत्वाचे असू शकतात. डावखऱ्या शैलीचे बॅटर आहेत. बघूया साहिल अरकडे आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेटही प्राप्त केल्यात. पुढचा बॉल साहिल यांचा. सामना करतील ते आर्यन. नॉन स्ट्राईकला ते सुमित. पुढचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक फार दूरवरतून येऊन चेंडू अडवतील, फेकी करतील. तदरम्यान 2 धावा फक्त आणि फक्त 4 धाव्यांमध्ये 2 बॅटर इथे साहिल अरकडे
यांनी बाद केलेत. चांगली गोलंदाजी करत असताना संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलेत. कौतुक करावं लागेल साहिल यांचं देखील, कारण मॅच आता मात्र येते. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 33 धावेंची गरज आहे. 12 बॉल 33. पुन्हा एकदा नितीन यांच्यावरती ती जबाबदारी. 50-50 ओव्हर मध्ये नक्कीच त्यांनी 13 धावा खर्च केल्या, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट इथे त्यांनी मिळवल्या आणि त्याचमुळे संघनायकांनी पुन्हा एकदा ही सेकंड लास्ट ओव्हर, ज्यावेळेस धावा डिफेंड करायच्या असतात ना, त्यावेळेस संघातील सर्वात महत्वपूर्ण जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजाला सेकंड लास्ट ओव्हर दिली जाते. लास्ट ओव्हरचा विचार केला जात नाही. सेकंड लास्ट ओव्हर वरती सर्व काही अवलंबून आहे. मॅच नक्की कुठल्या संघाच्या बाजूने पलटवार करणार, कुठल्या संघाच्या बाजूने झुकणार, हे ठरवणारं सेकंड लास्ट ओव्हर असं. तुम्ही कधीही बघा, नितीन इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पहिलाच बॉल क्रॉस पॅटेड लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल मिळेल. एकाच धावेवरती इथे समाधान. धावसंख्या होते ती 73. विजयाचं समीकरण 11 चेंडू आणि 32 धावा. जो जिंकेल तो संघ सेमी फायनल मध्ये टॉप 4 मध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळेल. तेवीस धावा आतापर्यंत आल्या. 73 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅट, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. एक चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती, विकेट वरती चेंडूला हिट केलं जातंय. अतिरिक्त उसळी इथे चेंडू प्राप्त करते. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. साहिल अरकडे आपण पाहतोय, यष्टांच्या मागे आहेत. आणि इथे अशाच गोष्टींची गरज आहे. तत्परतेने तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे, कारण धाव घेण्यासाठी बॅटर इथे आतुर आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला साथ. बॉलला इथे चॉप केलाय. ती बॅकफुट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक मीत त्या ठिकाणी तैनात. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 74 धावा. 74 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. चौऱ्याहत्तर धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. परंतु थोड्याशा हालचाली पटपट करा, अन्यथा पेनल्टी बसायला वेळ लागणार नाही. पंचांचं लक्ष बरोबर आहे आणि जिथे चुकताय तिथे लगेच तुम्हाला दंड ठोठावला जाईल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल सक्सेसफुल होईल का? नक्कीच बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार 6 धाव्यांसाठी. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा गाण्याकडे वळतो. आपल्या मॅच कडे वळणार होतो आपण. 80 धावा झाल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही विजयासाठी 8 चेंडू आणि 25 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. चेस होऊ शकतात. प्रयत्न करायला काय हरकत आहे. पुन्हा एकदा अप्पर कटचा इथे वापर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, परंतु इथे मात्र बॅटर बाद होत आहेत. स्वतःची नाराजी स्पष्टपणे दर्शवतात. अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर झेल बाद होऊन डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. येत आहेत संग्राम. 7 चेंडू आणि 25 धावेंची गरज आहे. गजर संघाचं नशीब मला वाटतं या स्पर्धेमध्ये चांगलं चमकलेलं आहे. जो संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला तो संघ सेमी फायनलचा दरवाजा इथे उघडण्यासाठी तयार आहे. अजून वेळ आहे, परंतु तयारी त्यांची जोरदार आहे, कारण 7 मध्ये 25. अजूनही
गरजेचे आहेत. इथे देखील चेंडू निर्धाव, जोरदार अपील केली आहे. पंचांवरती इथे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा ना, डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू अगदी जोरदार आवाज देतच आलेत. जणू काही तिथपर्यंत आवाज आलाय जे एखादी विकेट मिळवायची, परंतु एवढी अपील करून चालत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 25 धावेंची गरज आहे. 6 बॉल 25 आणि गोलंदाजी मार्क वरती अनिल. गोलंदाजी मार्क वरती अनिल यांना आमंत्रित केलं जात आहे. पटपट खेळा. 4 मिनिटं राहिली आहेत. पटपट खेळा. क्षेत्ररक्षण इथे जर लवकर लावलं नाही तर पेनल्टी बसणार हे मात्र नक्की आहे. पहिलाच बॉल खेचलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडू शकत नाहीयेत. पहिल्याच बॉल वरती आलेला चौकार. कहाणी में ट्विस्ट. अजूनही मॅच ऑन आहे. चेस ऑन केलाय. पहिल्याच बॉल वरती 4 धावेंसाठी चौकार. आज चेंडूंमध्ये 21 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार तर आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता, परंतु इथे मात्र बॅटची टॉप एज आणि त्या दरम्यान विकेटचं होतोय पतन. अजून एक बॅटर, 8वा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर अक्षय बोराटे इथे आपण पाहतोय स्ट्राईकला आहेत. 4 चेंडू आणि 21 धावेंची गरज. पुन्हा एकदा चेंडू उजव्या यष्टीच्या लगत. बॅकफुटला जात इथे कट करण्याचा प्रयत्न, परंतु वेग इथे चांगला आहे. अचूक टप्पा हेरलाय. निर्धाव चेंडू. आता 3 मध्ये 21 धावा. जर गोलंदाजांनी जर चूक केली तर या होऊ शकतात, अन्यथा गजर संघ इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती असेल. नक्कीच अजून एका विकेटचं पतन होत आहे. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. 84 या धावसंख्येवरती 9वा बॅटर रुद्र रूपम या संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा बॅटर आहे. 2 चेंडू आणि 21 धावेंची गरज. गजर संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. सेमी फायनल मध्ये दाखल होणारा हा पहिला संघ आपल्याला मिळणार आहे. दुसरा संघ, कारण काल एक संघ गेलेला आहे रमणबाग. आज आपल्याला गजर हा संघ पाहायला मिळेल. एकाच ग्रुप मधल्या या दोन्ही टीम आहेत. ज्या लीग मध्ये एकाच ग्रुप मध्ये ज्या 2 टीम होत्या त्या दोन्ही टीमा पहिल्या सेमी फायनलिस्ट ठरल्यात. क्या बात आहे. आणि पहिलीच मॅच खेळले होते या स्पर्धेची. सुरुवात या दोन्ही टीमने केली होती आणि ती सुरुवात इथे मात्र सरते शेवटी विजयाने इथे संपादन केली जाते. दुसरा संघ गजर प्रतिष्ठान हा संघ मात्र सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया गजर टीमचं. तर जो संघ इथे पराभूत झाला त्यांना देखील पुढील स्पर्धेसाठी आणि पुढील वर्षासाठी मनपूर्वक शुभेच्छा आहेत. प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जातोय. 10 चेंडूंमध्ये 20 धावा, ज्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट आणि 4 धावा खर्च केल्या. ते संकेत अरकडे उर्फ साहिल अरकडे ठरतायत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब देण्यासाठी
मयूरजी दावडे साहेब आणि त्याचबरोबर तेजस सरवड साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रदान करायचा आहे. पुढच्या मॅचच्या कर्णधारांनी टॉससाठी लगेच मैदानात यायचं आहे. आपण इमिडिएटली टॉस घेणार आहोत. ताल संघाचे कर्णधार अनिकेत कारेकर यांनी विकेटवरती यायचं इमिडिएटली.